हॅलो नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला महाराजांची 21 दिवसांची सेवा करायची आहे. ती कशी करायची, काय करायची ते आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर एक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्याची सुरुवातही स्वामी आहेत आणि शेवटही स्वामीच आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची म्हणजे 9 तारखेपासून सेवेला सुरुवात करावी लागेल. म्हणजे आपलं 21 दिवसांचं पारायण पूर्ण होईल. या 21 दिवसांच्या काळात आपल्याला स्वामींची अत्यंत आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला 21 पाठ करायचे आहेत. तर त्याला सुरुवात आपण 9 तारखेपासूनच करायची आहे. 9 तारखेला गुरुवारी घरातील सगळी कामं आटोपून आपल्याला केंद्रात जायचं आहे. जर केंद्र जवळ नसेल तर घरातच स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून एक नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामींना विनंती करायची आहे की मी हे 21 दिवस तुमची श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मी करत आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावं अशी विनंती करायची आणि नारळ आणि खडीसाखर स्वामींना अर्पण करायचा, म्हणजे त्यांच्यासमोर ठेवायचा आणि अगदी मनोभावे त्यांना आपण प्रार्थना करायची. नारळ आणि खडीसाखर ठेवून झालं, प्रार्थना केली की स्वामींना आपल्याला मुजरा करायचा आहे. आणि आता आपल्याला आपण जी ही 21 दिवसांची सेवा करतो ती संकल्पयुक्त करायची आहे. कारण कोणतीही सेवा जर आपण संकल्प करून केली तर ती आपण पूर्ण करतो. आणि समजा आपण संकल्प न करता जर सेवा केली तर सेवा कधी मधी सुटण्याची शक्यता असते. आणि संकल्प केलेली सेवा ही जास्त फलद्रूप होते, त्याचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळतं. म्हणूनच आपल्याला संकल्प करून ही सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी, तांदूळ आणि एक फूल लागणार आहे. तर ते घ्यायचं, स्वच्छ पाणी घ्यायचं. डाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आणि फूल असेल तर चालेल आणि नसलं तरी पण चालेल. आपल्याला उजव्या हातावर जे पाणी आपण घेतो ते अजिबात खाली सांडून द्यायचं नाही आहे. हातामध्ये पाणी घट्ट धरून ठेवायचं आणि नंतर संकल्पाला सुरुवात करायची. आपल्याला आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची. आपल्याला ह्या 21 दिवसामध्ये काय पाहिजे ते आपण आपल्या स्वामींना सांगायचं आणि आपलं संपूर्ण नाव, आपलं गोत्र, आणि गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आणि आपण ज्यासाठी संकल्प सेवा करतो तो संकल्प सांगायचा आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून या 21 दिवसांमध्ये पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची. आणि हातातले तांदूळ आणि पाणी खाली सोडून द्यायचं. आता संकल्प झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची. आता आपण सेवा करायची म्हणजे फक्त स्वामी चरित्र सारामृताचा पाठच करायचा नाही, तर त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा पण करायची आहे. नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय आणि 11 माळी जप अशी रोजची सेवा करायची आहे. आणि नित्यसेवा ही आपल्याला 21च दिवस करायची असं नाही बरं का. नित्यसेवा आपल्याला अगदी वर्षभर करायची आहे. जर आपण फक्त नित्यसेवा जर वर्षभर केली किंवा कायम जर आपण न चुकता जर नित्यसेवा केली तर आपल्याला कोणतीच कामं आपली अडली जात नाहीत आणि आपल्याला कोणत्याच सेवेची गरज पण पडणार नाही. ही नित्यसेवा एकदा नक्की करून पहा. काय होतं, कामाच्या गडबडीमध्ये आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याकडून नित्यसेवा होत नाही आणि मग आपल्याला समजा आपण एखादी सेवा केली आणि त्याचं फळ जर नाही मिळालं तर म्हणतात सेवा करून उपयोग नाही. परंतु जर आपण फक्त नित्यसेवा जरी रोजची रोज केली तरी पण आपल्याला भरपूर त्या सेवेचं फळ मिळत असतं. तर चला आता
अगदी आनंदाने ह्या 21 दिवसाचं पारायण आपण करूया. आणि ज्यांना कुणाला हे 21 दिवसाचं पारायण करायला जमणार नाही त्यांनी 11 दिवसाचं पारायण केलं तरी चालतं बरं का. आणि ज्यांना कुणाला समजा 21 दिवसाचंच पारायण करायचं आहे परंतु माहीत नाही 21 दिवस होणार नाही, तर एका दिवशी 2 पाठ करून सुद्धा आपण हे 21 दिवसाचं पारायण पूर्ण करू शकतो. समजा आपल्याला 21 पारायण करायचे आहेत आणि आपण अजून 4-5 दिवसांनी सुरुवात केली तर आपण एका दिवशी 2 पारायण करून सुद्धा हे 21 पारायणाचा संकल्प पूर्ण करू शकतो. ज्यांना अडचण असेल, मासिक धर्म असेल, सुरुवात करता येणार नसेल त्यांनी असं केलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 21 दिवसाच्या पारायण काळात आपली संकल्पयुक्त सेवा चालू असते, तर आपण परान्न पूर्णपणे बंद करायचं आहे. परान्न आपल्याला घ्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करायचा नाही. कमीत कमी आपण सेवा करतो, आपण तरी मांसाहार करण्याचं टाळायचं आणि परान्न पण घ्यायचं टाळायचं. आता तुम्ही म्हणताल ताई ह्या पूजेची मांडणी करायची का? तर मांडणी केली तर अतिशय चांगलं, परंतु जरी मांडणी नाही केली आणि देवघरामध्ये आपण स्वामींना रोज अभिषेक करणारच आहोत, हे 21 दिवस रोज अभिषेक करून ही स्वामींची सेवा आपल्याला देवघरामध्ये केली तरी चालेल आणि मांडणी जर केली तर अत्यंत चांगलं. आपण ही मांडणी एकदाच करून ठेवू शकतो, फक्त आपण रोज फुलं बदलली तरी चालतात, परंतु आपल्याला स्वामींना रोज ह्या 21 दिवसात अभिषेक घालायचा आहे. आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी पाण्याचा अभिषेक घातला तरी चालतो आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, त्यांनी फक्त फोटोवरती थोडंसं पाणी शिंपडून पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे. आता सगळ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सेवेने आपल्याला काय फळ मिळणार? तर पहा, कुणाचं लग्नच जमत नाही, कुणाला शिक्षणात अडचणीच येत आहेत, कुणाला नोकरी भेटत नाही, तर कुणाला शून्यातून जग निर्माण करायचे. तर अशा एक ना अनेक समस्यांवर आपल्याला या पारायणाचं फळ मिळत असतं. साधी आणि सोपी सेवा आहे परंतु प्रचंड प्रभावी आहे. ही 21 स्वामीचरित्र पारायणाची संकल्पयुक्त सेवा एकदा नक्की करून पहा आणि काय अनुभव येतो कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.